ऑनलाईन टीचिंग प्रोग्राम वर्ष 2020-2021 इयत्ता 10वी विषय मराठी लोअर लेवल. मी श्रीमती R.A. शिरसाट. विद्यार्थी मित्रांनो, द्वितीय सत्रातील विभाग 4 मधील स्थूल वाचन व्युत्पत्ती कोश या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत. इयत्ता 8वी मध्ये शब्दकोश, इयत्ता 9वी मध्ये विश्वकोश आणि इयत्ता 10वी मध्ये व्युत्पत्ती कोश म्हणजे काय हे आपण अभ्यासणार आहोत. शब्दकोशामध्ये शब्दांचे अर्थ, विश्वकोशामध्ये शब्दांचे संदर्भ शोधता येतात, तर व्युत्पत्ती कोशामध्ये एखादा शब्द कसा तयार झाला हे समजण्यासाठी व्युत्पत्ती कोशाचा उपयोग केला जातो. व्युत्पत्ती कोश या पाठाचा उद्देश काय हे आपण पाठाच्या परिचयामधून या ठिकाणी बघणार आहोत. इयत्ता 9वी मध्ये आपण विश्वकोशाची ओळख करून घेतली. कोणत्याही शब्दाचे वेगवेगळे संदर्भ विश्वकोशातून मिळू शकतात हे आपण त्यामध्ये अनुभवले. पण हे शब्द तयार कसे होतात किंवा तयार कसे झाले असावेत याची उत्सुकता आपल्या सर्वांच्या मनात असते आणि हीच उत्सुकता आपल्याला व्युत्पत्ती कोशातून पूर्ण करता येते. शब्दांची उत्पत्ती पाहणे ही भाषा समृद्धीच्या दृष्टीने एक आनंददायी प्रक्रिया आहे. समजा एखाद्या व्यक्तीने आपल्या मुलीचे नाव सई ठेवले. सई हा शब्द संस्कृतमधील सखी म्हणजेच मैत्रीण या शब्दावरून आला आहे. हे समजल्यावर त्या व्यक्तीला किती आनंद होईल. आपल्या परिचयाच्या शब्दांची उत्पत्ती कळल्यावर म्हणजे हा शब्द कसा तयार झाला आहे हे आपल्याला जेव्हा समजते तेव्हा जो आनंद मिळतो तो विद्यार्थ्यांनाही मिळावा हा महत्त्वाचा उद्देश या पाठाचा आहे. तसेच व्युत्पत्ती कोशाची गरज आणि महत्त्व विद्यार्थ्यांना कळावं, शब्दांची व्युत्पत्ती अभ्यासण्याची सवय लागावी, म्हणजे एखादा शब्द कसा तयार झाला याचा अभ्यास करण्याची सवय विद्यार्थ्यांना लागावी या हेतूने स्थूल वाचन विभागामध्ये या पाठाचा समावेश करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांच्या उच्चारांचे आणि अर्थांचे मूळ व्युत्पत्ती कोशाच्या अभ्यासातून उलगडेल. शब्द हा एकच असतो, पण तो निरनिराळ्या परिस्थितीमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो व त्या प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होतात हे विद्यार्थ्यांना समजावे हाही या पाठाचा महत्त्वपूर्ण उद्देश आहे. एकूणच काय तर एखादा शब्द कसा तयार झाला, कोणत्या भाषेमधून घेतला गेला किंवा भाषेतून त्याचं बदललेलं रूप आपल्या भाषेमध्ये आलं हे आपल्याला समजण्यासाठी व्युत्पत्ती कोशाचा उपयोग आपल्याला होतो. आता या पाठामध्ये काही उदाहरणं, काही संवाद, व्युत्पत्ती कोशाचं कार्य आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. पाठ्यपुस्तकातील पान नंबर 61 बघा. या पानावरती राधा आणि तिची आई यांच्यातील संवाद आहे. आजोबांना मिळालेली सतार जी इनाम म्हणून मिळाली आहे. तर इनाम म्हणजे काय तर बक्षीस किंवा देणगी. परंतु त्याचवेळी राधा म्हणते की आमच्या वर्गामध्ये इनामदार नावाची मुलगी आहे. तनया इनामदार. मग इनामदार म्हणजे काय? इनाम म्हणजे बक्षीस. मग इनामदार म्हणजे काय तर दार हा फारसी भाषेतील प्रत्यय आहे. म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याजवळ आहे असे दर्शवणारा प्रत्यय किंवा शब्द म्हणजे दार. आणि म्हणून इनामदार म्हणजे ज्याच्याजवळ इनाम आहे तो असा अर्थ होतो. आणि दार म्हणजे एखादी गोष्ट धारण करणारा असा पण अर्थ घेता येईल. त्यासाठी दुसरं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे जबाबदार. जो जबाबदारी घेतो, धारण करतो तो जबाबदार. अशा प्रकारे या पान नंबर 61 वरती इनामदार, जबाबदार हे शब्द कशा प्रकारे तयार झालेले आहेत हे या ठिकाणी राधा आणि तिची आई यांच्या संवादातून आपल्याला यानंतर पान नंबर 62 बघा. व्युत्पत्ती म्हणजे काय तर शब्दाच्या अर्थांचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान होय. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे.
याचा अर्थ असा की एखादा शब्द कसा तयार झाला हे पूर्णपणे माहिती होण्याचं कार्य उत्पत्ती कोशातून होतं. अशा अनेक शब्दांच्या उत्पत्तींचा संग्रह म्हणजे उत्पत्ती कोश. एकच एक नाही तर अनेक शब्दांची उत्पत्ती सांगणारा संग्रह म्हणजे उत्पत्ती कोश. भाषेत अनेक कारणांनी बदल होत जातात. व्युत्पत्ती कोशात या बदलाचं मूळ सुद्धा आपल्याला शोधता येतं. जे एखादा शब्द एखाद्या भाषेमध्ये वापरला जातो, तोच शब्द आपल्या भाषेत जेव्हा वापरला जातो तेव्हा तो बदल आपल्याला त्या ठिकाणी शोधता येतो. उदाहरणार्थ, मराठी भाषेतील आग हा शब्द संस्कृतमधील अग्नी या शब्दापासून आलेला आहे, हे आपल्याला व्युत्पत्ती कोशामुळे कळते. भाषेमध्ये बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची म्हणजेच एखादा शब्द सोपा करून सांगण्याची प्रवृत्ती असते. अग्नीपासून आग हा शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृतमध्ये अग्गी हा शब्द तयार झाला आणि हा उच्चार सोपा होत 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 मराठी, हिंदी यासारख्या भाषांमध्ये तो शब्द आग याप्रमाणे उच्चारला जाऊ लागला. म्हणजे जेव्हा 2 भाषा किंवा 3 भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या भाषेतील शब्दांची देवाणघेवाण होते आणि या सर्वांची नोंद व्युत्पत्ती कोशामध्ये आपल्याला बघायला मिळते. काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपामध्ये, त्यांच्या अर्थामध्ये आणि त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य असतात, म्हणजे ते करावेच लागतात. तुम्ही निरीक्षण करा किंवा तुमच्या बघण्यात आलं असेल की तुमचे आजी आजोबा बोलत असलेली भाषा, त्यांचे शब्द, तसेच तुमचे आई बाबा बोलत असलेली भाषा, तुम्ही आणि तुमची भावंड यांच्यातली भाषा, तसेच तुम्ही आणि तुमच्या मित्रांमधील भाषा, या सगळ्यांमध्ये खूप फरक आहे हे आपल्या लक्षात येतं. कधी कधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो आणि मूळ अर्थाबरोबरच आणखी एखादा अर्थ भाषेमध्ये स्थिरावत जातो. म्हणजे वेगळाच अर्थ भाषेमध्ये बोलला जातो, वेगळ्या अर्थाने एखादा शब्द बोलला जातो. उदाहरणार्थ, शहाणा या शब्दाचा अर्थ पूर्वी हुशार, बुद्धिमान, चलाक असा होता, पण हाच शब्द सज्ञान या शब्दावरून आला असावा असे व्युत्पत्ती कोशावरून दिसते. आता मूळ अर्थाव्यतिरिक्त शहाणाचा अतिशहाणा असा अर्थ सुद्धा रूढ होत आहे. म्हणजेच पूर्वी काही शब्द अगदी व्यवस्थितरित्या योग्य ठिकाणी वापरले जात होते, योग्य अर्थाने वापरले जात होते, पण आता मात्र शब्दांचे अर्थ अनेक कारणांनी वेगवेगळे काढले जातात. उदाहरण, शहाणा शब्दाचा अर्थ आहे, शहाणा म्हणजे हुशार, आणि कधी कधी असं म्हटलं जातं फार शहाणा आहेस, म्हणजे अति हुशार आहे, असाही अर्थ त्या ठिकाणी बोलला जातो. म्हणजेच या प्रकारची शब्दांची उत्पत्ती किंवा होणारे बदलणारे अर्थ हे सगळं आपल्याला व्युत्पत्ती कोशामध्ये अभ्यासायला मिळतं. समोर दिसणाऱ्या 2 कॉलममध्ये बघा, एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या ठिकाणी किंवा अर्थाने वापरले जातात. उदाहरणार्थ, शब्द अनेक आणि अर्थ एक. म्हणजे वारा हा एक शब्द आहे, त्याचे समानार्थी शब्द अनेक आहेत. वात, पवन, मरुत, समीर, अनिल हे सर्व शब्द वारा या शब्दाचे समानार्थी शब्द आहे. तर संदर्भाच्या बाबतीत बघा, पवनचक्की, वातचक्की, अनिलचक्की असं न म्हणता किंवा वातचक्की न म्हणता पवनचक्कीच म्हटलं जातं. किंवा समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ वेगवेगळे असतात. शब्द एक आहे, अर्थ अनेक असतात. उदाहरणार्थ दिले बघा, पाठ शब्द आहे, माझी पाठ दुखते आहे. पाठ हा शरीराचा एक अवयव आहे. आणि दुसरं वाक्य आहे, हा पाठ अवघड आहे. पाठ म्हणजेच धडा किंवा लेसन. शब्द जरी एक असला तरी त्याचे अर्थ अनेक असतात, किंवा अनेक शब्द असले तरी अर्थ मात्र एक असतो. अशा प्रकारे भाषेतील शब्दांची वेगवेगळी रूपे आपल्याला व्युत्पत्ती कोशामध्ये अनुभवायला मिळतात. यानंतर पाठ्यपुस्तकातील पान नंबर 63 बघा, व्युत्पत्ती कोश कसा पाहावा हे या ठिकाणी सांगितलेलं आहे.
आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झाले तर आपण व्युत्पत्ती कोश पाहतो. उदाहरणार्थ दिवाळी हा शब्द कुठून आला असेल हे जर आपल्याला शोधायचं असेल तर उत्पत्ती कोशामध्ये आपल्याला समोर दिसणाऱ्या चौकटीप्रमाणे शोध घ्यावा लागतो. दिवाळी हा स्त्रीलिंगी शब्द आहे. दिव्यांची रांग म्हणजे एक सण आहे. आता त्या चौकटीमध्ये बघा काही लघुरूप दिलेली आहे. उदाहरणार्थ पहिलं आहे दिलाय. संस्कृतमध्ये दिवाळीला दीपावली, दीपाली असं म्हणतात. प्राकृत भाषेमध्ये दिवाळी, दिवावली म्हणतात. बंगालीमध्ये दिवयाली म्हणतात. ओडियामध्ये दियाली म्हणतात. हिंदी, पंजाबीमध्ये दिवाली म्हणतात. सिंधी लोक किंवा भाषेमध्ये डियारी म्हणतात आणि गुजरातीमध्ये दिवाळी म्हणतात. असं अनेक भाषांमध्ये, अनेक राज्यांमध्ये प्रत्येक शब्दाला वेगळं रूप दिलेलं असतं. त्याप्रमाणे ते शब्द त्या ठिकाणी उच्चारले जातात. दिवाळी हा शब्द आपण पाहिला तर तो मूळ संस्कृत भाषेतील दीपावली या शब्दापासून तो आलेला आहे. संस्कृत दीपावली शब्द लिहिताना द आणि ल दोघांची वेलांटी ही ऱ्हस्व आहे. पण मराठीमध्ये आपण दीर्घ लिहितो म्हणजे दुसरी वेलांटी देतो द आणि ळ ला. तरी सुद्धा समूळ शब्द संस्कृतमध्ये दीपावली आहे, त्यावरून आपण दिवाळी असा उच्चार त्या ठिकाणी करतो. अशा प्रकारे एखादा शब्द दुसऱ्या भाषेमधून मूळ रूप बदलून त्याचा वापर आपण आपल्या भाषेमध्ये करतो हे शोधण्यासाठी व्युत्पत्ती कोशाचा वापर आपण करतो. यानंतर व्युत्पत्ती कोशाचे कार्य आपण थोडक्यात बघूया. पहिलं आहे शब्दांचे मूळ रूप दाखवणे. एखादा शब्द मूळ शब्द कसा आहे आणि तो बदलून त्याचा उच्चार, त्याचं रूप बदलून कशा प्रकारे आपण त्याचा वापर करतो हे शोधण्याचं काम आपण व्युत्पत्ती कोशाच्या माध्यमातून करू शकतो. दुसरं आहे अर्थातील बदल स्पष्ट करणे. आत्ताच आपण उदाहरण बघितलं की वारा हा शब्द आहे, त्यासाठी अनेक समानार्थी शब्द आपण वापरतो, परंतु ते वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो. किंवा पाठ हा शब्द आहे, त्या पाठ शब्दाचे अर्थ अनेक आहेत. जसे एक अवयव पण आहे आणि पाठ म्हणजे एखादा धडा आहे किंवा लेसन पण आहे. असा अर्थामध्ये अनेक बदल असतात, ते बदल स्पष्ट करणे. उच्चारातील बदल आणि फरक दाखवणे. दिवाळी शब्द आहे, दीपावली आहे, अर्थ एकच आहे. अशा प्रकारचा फरक दाखवला जातो तो व्युत्पत्ती कोशामध्ये. बदलांचे कारण स्पष्ट करणे म्हणजे एखादा शब्द एका भाषेमधून दुसऱ्या भाषेमध्ये येताना त्यामध्ये बदल केला जातो. तो का केला जातो याची कारणं सुद्धा व्युत्पत्ती कोशामध्ये आपण शोधू शकतो. ही झाली व्युत्पत्ती कोशाची 4 कार्य. यानंतर आपण व्युत्पत्ती कोश केव्हा तयार झाला आणि कोणी त्या कार्याची जबाबदारी घेतली होती ते आपण आता बघणार आहोत. पान नंबर 64 वरती बघा, लक्षात ठेवा म्हणून काही मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला मुद्दा आहे 1938 साली मुंबई येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते. व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे असा ठराव या संमेलनात मंजूर करण्यात आला. बघा पान नंबर 65 वरती प्रश्न क्रमांक 2 आहे, खालील मुद्द्यांवर एक परिच्छेद तयार करा. तर निर्मितीचा ठराव हा पहिला मुद्दा त्याच्यामध्ये आहे. तुम्हाला त्या ठिकाणी लिहावं लागेल की 1938 साली मुंबई या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या संमेलनाचे अध्यक्ष होते आणि याच संमेलनामध्ये व्युत्पत्ती कोश रचनेचं कार्य हाती घ्यावं अशा प्रकारचा एक ठराव या संमेलनामध्ये मंजूर करण्यात आला. मराठी भाषेतील थोर साहित्यिक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांच्याकडे व्युत्पत्ती कोश रचनेचं कार्य सोपवण्यात आलं. 1952 मध्ये अंबळनेर या ठिकाणी भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांनी भूषविलं होतं आणि त्या काळातील अतिशय उत्कृष्ट असं लेखन करणारे कुलकर्णी
यांच्यावरती व्युत्पत्ती कोश तयार करण्याचं कार्य सोपवण्यात आलं. परंतु व्युत्पत्ती कोश तयार करण्यासाठी बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांच्या आर्थिक सहाय्यामुळे आणि दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केल्यामुळे व्युत्पत्ती कोश निर्मितीस भरीव मदत झाली. आर्थिक सहकार्य म्हणजे काही पैशांची मदत केली गेली आणि दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी पुरस्कृत केला म्हणजे स्पॉन्सर्ड केल्यामुळे व्युत्पत्ती कोशाच्या निर्मितीस खूप मदत कुलकर्णी यांना झाली. शेवटचा मुद्दा आहे 1946 साली या मराठी व्युत्पत्ती कोशाचे पहिले प्रकाशन झाले. यानंतरही व्युत्पत्ती कोशाच्या आवृत्त्या निघालेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्या जरूर पाहाव्यात. पहिले प्रकाशन म्हणजे पहिलं त्याची प्रत किंवा कॉपी पब्लिश झाली ती 1946 मध्ये आणि त्यानंतर अनेक कॉपीज व्युत्पत्ती कोशाच्या आपल्याला अवेलेबल झाल्यात, उपलब्ध झाल्यात. आपण विद्यार्थी वर्गांनी किंवा सर्वांनीच त्या जरूर बघाव्यात. त्यातून अनेक प्रकारे आपल्याला शब्दांची ओळख होईल, शब्दांचं ज्ञान मिळेल आणि आपली भाषा समृद्धी होण्यास नक्कीच मदत होईल यात शंका नाही. म्हणून व्युत्पत्ती कोशाचा वापर आपण सर्वांनी मराठी भाषिकांनी नक्कीच करावा अशी अशा उद्देश या पाठाचा आहे. यानंतर संपूर्ण पाठाचं पुन्हा एकदा वाचन करा. पान नंबर 65 वरील प्रश्न क्रमांक 1 ते 3 यांची उत्तरे होमवर्क बुकमध्ये पूर्ण करा. धन्यवाद.